महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता शिंदेंचं हॉटेल पॉलिटिक्स पाहायला मिळतंय। शिंदेंच्या शिवसेनेचे मुंबईतले 29 नगरसेवक वांद्र्यातल्या ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत। शिंदेंना नगरसेवक फुटीची भीती आहे की हे शिंदेंचं भाजपवर दबाव तंत्र आहे, असा सवाल उपस्थित केला जातोय। महापौर पदाची निवड होईपर्यंत शिंदेंचे नगरसेवक हॉटेल ताज लँड एंड्समध्येच मुक्कामी राहण्याची शक्यता आहे। तर ताज लँड एंड्समध्ये आम्ही आज जेवायला जाणार असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। ताज लँड एंडमध्ये शिंदेंचे नगरसेवक मुक्कामी आहेत, त्याच ठिकाणी संजय राऊत जेवणासाठी जाणार असं त्यांनी सांगितलं। विकासासाठी कोंडलेले नगरसेवक बाहेर काढा असं म्हणत संजय राऊतांनी टोलाही लगावला। तर जे आमदार सांभाळू शकले नाहीत ते नगरसेवक काय सांभाळणार असं म्हणत बावनकुळेंनी राऊतांवर निशाणा साधला। कोंडलेले नगरसेवक जे आहेत विकासासाठी त्यांना बाहेर काढा। तुमच्याच पक्षाचे, तुमच्या अमित शहांच्या पक्षाचे काय 25 नगरसेवक जे कोंडून ठेवलेले आहेत ताज लँड्स नावाच्या हॉटेलमध्ये बंद करून आणि बाहेर चौकी पहारे बसवलेले आहेत खाजगी, त्यांना आधी बाहेर काढा अशी माझी त्यांना विनंती आहे। त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या। मुंबईमध्ये स्वतःच्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही ताबडतोब पोलीस आयुक्तांना आदेश द्या, नाहीतर आज मी तिथे ताज लँड्स मध्ये आम्ही जेवायला चाललेलो आहोत का आमच्यावर संशय घ्यायचे काहीतरी। बघा, काल माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की मुंबईचा महापौर शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधूंचा व्हावा यापेक्षा भाजपचा होऊ नये, ही सगळ्यांची भावना आहे। आणि देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो। काल मी सकाळी राज ठाकरे साहेबांची भेट घेतली। काल उद्धव साहेब आणि राज साहेब यांच्यात पण दूरध्वनीवर चर्चा झाली। अनेकांशी चर्चा सुरू आहे। आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालीकडे पाहत आहोत, पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत। पहले अपने पार्षद संभाल, उनके चुन के आए हुए, उनके खुद जाते हैं। इतने सारे एमएलए टूट गए उद्धव जी से, जो एमएलए नहीं संभाल पाएंगे वो पार्षद क्या संभाल पाएंगे। हमारी चिंता मत करिए एकनाथ जी की और देवेंद्र जी की, हम लोग हमारे कार्यकर्ताओं अच्छे संभालते हैं। हमारी पार्टी मजबूत है, एकनाथ जी भी मजबूत नेता है। उन्होंने एक गेट टुगेदर रखा था और गेट टुगेदर के लिए एकनाथ जी ने अपने नगरसेवक को बुलाया, उसमें क्या गलत है। तर नगरसेवकांना मस्का मारायला राऊत येणार असतील, मला शिंदेंकडे घेऊन चला असं नगरसेवकांना म्हणतील, असा टोला शीतल म्हात्रे यांनी लगावलाय। ना की चाकरी केलेली आहे सिल्वर ओकची आणि भाकरी खाल्ली आहे उद्धव ठाकरे मातोश्रीची, आणि आता दोन्ही गोष्टी संपलेल्या आहेत। कारण ते ज्यांच्या बरोबर आहेत त्या सर्व पक्षांना, म्हणजे उभाटा असेल, मनसे असेल, शरदचंद्र पवार गट असेल, सगळ्यांना खड्ड्यात टाकून झालेलं आहे। आणि आता मला असं कळलंय की त्यांचं खासदारकीची वेळही संपत आलेली आहे। जे खासदारकी त्यांना माननीय शिंदे साहेबांच्या कृपेमुळे मिळाली होती ती सुद्धा संपत आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी मला परत खासदार करा म्हणून आमच्याच नगरसेवकांना, कारण शिंदे साहेबांसमोर तोंड दाखवायची त्यांच्याकडे आता हिंमत राहिलेली नाहीये, म्हणून आमच्याच नगरसेवकांना मस्का मारायला आले असतील कदाचित, किंवा मला शिंदे साहेबांकडे घेऊन चला जेणेकरून मला परत काहीतरी माझं भविष्य थोडंसं सिक्युअर होईल, म्हणून कदाचित ते येत असतील असं आम्हाला वाटतं। तर शिंदेंनी 2.5 वर्षांसाठी मुंबईत महापौर पदाची मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली। भाजपनं आम्हाला सन्मानपूर्वक पद सोडावी अशी भावना शिवसेनेची आहे। मुंबईत महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपला शिंदेंची गरज आहे। मुंबईत महापौर बसवण्यासाठी भाजपला 25 नगरसेवकांची गरज आहे। शिंदेंचा मुंबईच्या महापौर पदावर दावा, सूत्रांची माहिती। महापौर बसवण्यासाठी रणनीती काय? सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी शिंदेंचं हॉटेल पॉलिटिक्स असल्याची सूत्रांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेकडून 2.5 वर्षांसाठी महापौर पदाची मागणी, सूत्रांची माहिती। भाजपने आम्हाला सन्मानपूर्वक पद सोडावीत शिवसेनेची मागणी असल्याची सूत्रांची माहिती आहे। मुंबईमध्ये महापौर बसवण्यासाठी भाजपला 25 नगरसेवकांची गरज आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक मुंबईतल्या हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये मुक्कामी आहेत। नवनिर्वाचित नगरसेवकांना शिंदे मार्गदर्शन करणार आहेत। शिवसेनेची महायुतीमध्ये भूमिका काय असणार यावर मार्गदर्शन केले जाणार आहे। अनुभवी नेतेही नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत। सभागृहात कसं काम करायचं
याबाबत मार्गदर्शन केलं जाणार आहे. मुंबईमध्ये अडीच वर्ष महापौर व्हावा अशा प्रकारची मागणी शिवसेनेकडून केली आहे. मागणी आहे ती योग्य पटेल जे आमचं माननीय देवेंद्रजी आणि आमची कोर कमिटी आहे त्यावर चर्चा होईल. सन्मान्य शिंदेसाहेब आणि वरच्या नेत्यांची म्हणजे BJPच्या वरिष्ठ नेत्यांची काय चर्चा होते हे मला माहीत नाही. मी आज सिंधुदुर्गात आहे, मुंबईत जाणार आहे आणि शिंदेसाहेब आणि आमचे सगळे वरिष्ठ नेते आणि भारतीय जनता पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते काय फॉर्म्युला ठरवत आहेत त्या चर्चेमध्ये मी नाही. तर उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये गेले, जे बोलतात ते वास्तव नाहीये असं राणेंनी म्हटलंय. देवावर विसंबून राहतायत, देवाला कधी हात जोडले नाहीत असं नारायण राणे यांनी म्हटलंय. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडे बहुमत आहे असंही त्यांनी म्हटलंय. तर देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. जबाबदारी आता आपली वाढलेली आहे. मी तुम्हाला सगळ्यांची पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण आतमध्ये जरा नगरसेवकांशी बोलत होतो, त्याला सुद्धा हेच सांगितलं की आता आपली खरी जबाबदारी वाढलेली आहे. आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच. आणि बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल. आता देवावर हे झालं काय विसंबून राहिलं. हा, देवाला हात जोडले ना आतापर्यंत काही देवासाठी. कसा महापौर आकाशातून येईल की काय? संख्या बघ म्हणा जरा, एवढा फरक कसा का भरून काढणार? त्यामुळे उद्धव ठाकरे आता डिप्रेशन मध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे तो जे बोलतोय ते वास्तव. तर महत्वाची घडामोड आहे. जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादींचा एक हेतू सेफ हेचा नारा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. दोन्ही पक्षांकडून मतविभाजन टाळण्यासाठी हालचाली सुरू असल्याचं सुद्धा कळतंय. 2 दिवसात या संदर्भात अंतिम निर्णय होण्याची माहिती सूत्रांकडून मिळते. जिल्हा परिषदेसाठी पवारांनी एक हेतू सेफ हेचा नारा दिल्याची शक्यता, सूत्रांची माहिती. मतविभाजन टाळण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींकडून हालचाली सुरू असल्याची सूत्रांची माहिती. शनिवारी अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, अमोल कोल्हेंची बैठक. जिल्हा परिषद घड्याळावर लढवण्याची पवारांच्या राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांची बैठकीमध्ये मागणी. जिल्हा परिषद घड्याळ चिन्हावर लढल्यास फायदा होईल अशी पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका असल्याची सूत्रांची माहिती. येत्या 2 दिवसामध्ये याबाबत अंतिम निर्णय होणार असल्याची सूत्रांची माहिती. ज्यावेळेस निवडणुका लागतात त्यावेळेस प्रत्येक तालुका वाईज तिथले प्रमुखांना बोलवलं जातं आणि त्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेला कोण इच्छुक आहे, पंचायत समितीला कोण इच्छुक आहे याचा अहवाल अगोदरच दादांनी घेतलेला आहे. त्यामुळे आज त्यांनी त्या बाबतीमध्ये सगळ्याच पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी, जुन्या नव्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली आणि या चर्चेतनं जो निर्णय अजितदादा पवार साहेब आम्हा सर्वांना सांगतील तो आमच्या दृष्टीने सर्वांना मान्य असेल. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसाच्या दाओस दौऱ्यावर आहेत. आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासंदर्भात राज्य सरकारचा भर आहे. मागच्या वर्षी राज्य सरकारकडून 16 लाख कोटी रुपयांचे MOU याच वेळेला साईन करण्यात आले होते. आज $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे आम्ही चाललो आहोत. आत्ता तरी कोणाशी स्पर्धा नाही आहे, कारण महाराष्ट्र या स्पर्धेमध्ये इतका पुढे आहे की आपल्या नंतर जो या स्पर्धेमध्ये दुसरं राज्य आहे ते राज्य आपल्यापेक्षा अर्ध्यावर आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की पहिली सब नॅशनल $1 ट्रिलियन इकॉनॉमी भारतातली आपला महाराष्ट्रच असेल आणि पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये हे करून दाखवण्याचा प्रयत्न आम्हाला सगळ्यांना करायचा आहे. डावोसला ते आहेत, काय गुंतवणूक वगैरे आणतात असं म्हणतात. ते अनेक वर्ष डावोसला जातात, पण गुंतवणूक काय महाराष्ट्रात दिसत नाही कुठे. त्यांची सगळी गुंतवणूक ही निवडणुकीमध्ये असते, स्वतःची, नगरपालिकांपासून लोकसभेपर्यंत. त्याच्याकडे जी गुंतवणूक परदेशातून यायला पाहिजे ती आम्हाला कधीच दिसली नाही. आणि डावोसला बसून पण ते महानगरपालिकेचंच राजकारण करणार तिथे बसून. तर डावोसला जाता कशाला? मग इथे बसून डावोसची इन्व्हेस्टमेंट आणा ना तुम्ही. झोपून उठलं त्यांना तेच काम आहे, आरोप करायचा. वस्तुस्थिती अशी आहे की देशातला सर्वात जास्त गुंतवणूक असणारा महाराष्ट्र होतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये मागच्या डावोच्या दौऱ्यामध्ये
17,50,000 कोटी रुपयाची जी गुंतवणूक झाली त्यापैकी बऱ्यापैकी MOU हे क्रियान्वित झाले आहे. त्यामुळं चांगल्या पद्धतीचं इन्व्हेस्टमेंट आहे, चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट होते आहे, चांगल्या पद्धतीचं इंडस्ट्री येत आहे. मी स्वतः महसूल मंत्री म्हणून कितीतरी जागा या वर्षभरात दिल्या आहेत. तर महत्वाची घडामोड पुण्यात नाही. प्रभाग 25च्या निकालाविरोधात रुपाली ठोंबरे उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करणार आहेत. निवडणूक प्रक्रिया कायदेशीर आणि पारदर्शकपणे न झाल्याचा रुपाली ठोंबरे पाटील यांचा आरोप आहे. मतमोजणी वेळी उमेदवारांना दिलेल्या प्रतीत EVM मशीन नंबर मॅच न झाल्यानं आक्षेप घेतला. निवडणूक अधिकाऱ्यांनी आक्षेपपत्रावर सही केली नाही म्हणून जाळीवर चढल्याचं रुपाली पाटील यांचं स्पष्टीकरण आहे. चंद्रपूरमध्ये महानगरपालिका निवडणुकीत महापौर पदासाठी काँग्रेसमध्ये अंतर्गतच कुरघोड्या सुरू असल्याचं दिसतंय. विजय वडेट्टीवारांच्या गटाचे 15 नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले, तर खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून सुद्धा 12 नगरसेवकांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली. 2 दिवसात महापौर पदासाठी आरक्षण जाहीर होण्याची शक्यता आहे. एकूण 66 नगरसेवकांच्या या महापालिकेत काँग्रेसनं स्वबळावर 27 जागा निवडून आणल्यात. काँग्रेसकडून संख्याबळ जुळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर काँग्रेस पक्षाकडून नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आलाय. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती यासाठी पाहायला मिळाली. आमच्या संघटनेत कुठेही मतभेद नाही असं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलंय. राज्यभरात काँग्रेसचे 356 नगरसेवक निवडून आलेत. तर शेतकरी संघटनेकडून विजय शिवतारे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झालाय. विजयबापू शिवतारे यांच्या कारखान्यासमोर शेतकरी संघटनेनं ठिय्या दिला. अहिल्यानगरमधील नेवासा इथल्या स्वामी समर्थ खाजगी साखर कारखान्यात वजन काट्यात तफावत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. तर तालुक्यातील इतर कारखान्यांकडून कटकारस्थान होत असल्याचा आरोप विजय शिवतारे यांच्याकडून केला जातोय. काट्यामध्ये व्हेरिएशन जे येत होतं, 3 काटे सगळे चेक केले, स्टॅम्पिंग पूर्ण केलं. एका काट्यामध्ये व्हेरिएशन दिसत होतं, त्यामुळे तो टेक्निकल फॉल्ट आहे. कंपनीला बोलावून आपण तो टेक्निकल फॉल्ट दूर करावा. तो किती आहे, 150-200. याच काट्यांवर चेक केला आणि तिकडे परत चेक केलं. मुद्दाम कारखान्याला बदनाम करण्याचं काम हे ठराविक विरोधकांच्या माध्यमातून केलंय हे स्पष्ट झालंय. त्यामुळे पूर्ण प्लॅन करून केलेलं आहे. आमचे शेतकरी कोणी विरोधात नाही, परंतु बाहेरचे लोक आणून अशा प्रकारचं हे जे केलेलं आहे हे पूर्णपणे कट कारस्थान आहे. निश्चितपणे आम्ही त्याच्यावर कारवाई करणार आहोत.